हॅलो, मी डॉक्टर अजित यादव, माइंड ट्रेनर बोलते. माझी व्याख्यानं ही मनावरची असतात. मनाची शक्ती कशी मिळवायची, मनाचं स्वरूप, मनाला होणारे डिसीज आणि त्यावर आपण कशी मात करायची, याविषयीची माझी व्याख्यानं असतात. आज मी जो विषय निवडला आहे तो म्हणजे मंत्रचढ. नाव आहे मंत्रचढ. याला OCD असे म्हणतात. OCD म्हणजे ऑब्सेशन कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं याचं नाव आहे. OCD किंवा मराठीमध्ये मंत्रचढ. आता मंत्रचढ काय म्हणतात, तर माणूस एखादा मंत्र वारंवार 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 म्हणतो. तसं या ठिकाणी या डिसीज असणाऱ्या किंवा हा मनोविकार असणाऱ्या माणसाला एकच गोष्ट वारंवार करावीशी वाटते. आणि ती वारंवार करावीशी वाटल्यामुळं आणि त्याच्यावर तिचं कंट्रोलही राहत नाही, त्यामुळे याला मंत्रचढ असं नाव आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मंत्रचढ हा बहुसंख्य लोकांना असतो. आणि एक उदाहरण दिलं तुमच्या लक्षात येईल. असं जरी असलं तरी जोपर्यंत मंत्रचढ हा नॉर्मल स्वरूपात आहे, कमी प्रमाणात आहे, तोपर्यंत घाबरण्याचं काही कारण नाही. आणि तो जर जास्त प्रमाणात झाला आणि तो लोकांच्या लक्षात येऊ लागला, तुम्ही अस्वस्थ व्हावं लागला, तुम्हाला काय तुमचा आत्मविश्वास कमी झाला, एकदम कसंतरं वाटायला तुम्हाला, माझं काहीतरी चुकते काय असं वाटायला, शंका कुशंका तुमच्या डोक्यात यायला, तर मात्र तो तीव्र स्वरूपाचा आहे असं समजून मग त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आता नक्की मंत्रचं कसं असतो बघा. मी माझ्या एका मित्राबरोबर रोज फिरायला जात असे. हा मित्र एका खोलीमध्ये राहत होता आणि मग मी त्याला संध्याकाळी फिरायला नेत असे. मग मी त्याच्याकडे गेलो. मग तो म्हटला, खोली बंद करून जाऊया आपण बाहेर. बाहेर थांबलो दाराच्या. त्यानं खोली बंद करून कुलूप घातलं की नाही असं हलवून बघितलं. एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तीनदा बघितलं, 6 वेळा बघितलं. मी त्याकडे बघालो, अरे हाय बंद, चल. मग आम्ही निघालो. 5 पावलं पुढे गेल्यानंतर तो म्हणला, अरे जरा 1 मिनिट थांब, मी आलोच. मग तो मागं गेला. मी मागं वळून बघितलं. परत जाऊन त्यानं अनेकदा दोनदा कुलूप ते बसले की नाही पाहिलं. आणि तो आला. मग चला चला चला, हाय आता बसले, बरोबर बसले, चला पुढे चला. आणि पुढे गेल्यावर थोड्या वेळ म्हणला, अरे ते कुलूप बसलं काय रे? होय बसले, मला माहीत आहे, मला माहीत आहे. आता काय तू परत जाऊ नकोस म्हणा. तर ही जी क्रिया त्याच्या मनात सारखं कुलूप बसले की नाही हलवून बघायचं, हलवून बघायचं, हलवून बघायचं, हा मंत्रचढाचा एक प्रकार आहे. काही माणसं काय करतात, वारंवार हात धुतात. दिवसातून 30-40 वेळा हात धुवायचा. आता जेवायला बसलं, हात धुतला, आलं परत पेट्रोल आणि उठून स्वच्छ करतो हात धुवून. त्याच वेळी 4-5 वेळा धुवायचा. परत जेवल्यानंतर 4-5 वेळा धुवायचा. अधूनमधून सारखा धुवायचा. तेव्हा हात तर स्वच्छ आहे, साबणाने धुतलेला आहे, परत परत का वाहतं? तर त्यानं विचारलं, असं करता हो? नाही, मला ते स्वच्छ असल्याचं बरं वाटत नाही. ठीक आहे, असे जर वारंवार 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 जर व्हायला लागलं तर याला मंत्रचढ म्हणतात. त्या आणखी एक उदाहरण पाहूया. एका ऑफिसमध्ये एक क्लार्क होता. त्या क्लार्कचं काम होतं जमा खर्च लिहिणे. हे जमा खर्चचं आणि बरोबर आहे का ते बघायचं, बेरजा चेक करून. आता ठीक आहे, एकदा बेरजा चेक केली, आपण पाहिलं, 2दा पाहिलं, ठीक आहे, जास्तीत 3दा बस. मग परत पुढचं कामाला लागायला पाहिजे.
तर हा काय करायचा, एक झालं, दोन झालं, तीन झालं, 10-15 वेळा तो बेजाचा बसून पाहायचा. बाकी म्हणाले, "अरे झालं का नाही तुझं? थांबा जरा बघतो, थांबा जरा बघतो." मग असं 10-15 वेळा झाल्यामुळं त्याला खूप वेळा होऊ लागला आणि बाकीची माणसं मग ओरडायला तिच्यावर, "ए किती वेळा बघतोस? काय होते? काय होते?" मग त्याच्या लक्षात आलं, की आपण व्यवस्थित केलीच आहे बेरीज, चूक बी त्यात काही नसते आणि आपल्याला असं का वाटतंय? तरी आणि ती कृती त्याच्या हातून व्हायचीच आणि सारखे सगळेजण ओरडायचे. मग त्याची टिंगल करू लागली. हा अस्वस्थ होऊ लागला. ह्याला जरा आत्मविश्वास जरा कमी कमी होऊ लागला. शंका कुशंका मला असं का वाटतंय. मग हा माणूस एका संमोहन तज्ज्ञाकडे गेला. संमोहन तज्ज्ञ हा मनोचिकित्सा करणारा म्हणतो होता, काउन्सिलर होता आणि मग त्यानं त्याच्याकडून ट्रीटमेंट घेतल्यावर तो रोग बरा झाला आणि मग तो 2-3दा विजिट करून मावळला. तर ह्याला मंत्रच म्हणतात. आता ही जी गोष्ट आहे अल्प प्रमाणात असली तर काय फरक पडत नाही, काय घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे म्हणलंय मी बहुसंख्य लोकांचं विकार असतो, पण ते नॉर्मल स्वरूपात असेल, एवढी काही काळजी करण्याचं कारण नाही किंवा कोणाची ट्रीटमेंटही घेण्याची कारण नाही. परंतु आता माझ्याकडे 2 आलेले केसेस तुम्हाला सांगतो. त्यापैकी एक महिला होती आणि ही महिला पूर्वी सांगितलं मग सारखी हात धुवायची, अंघोळ करायची. दिवसातून 10-12 वेळा अंघोळ. मग घरचे लोक म्हणाले, "असं का? कशाला? मगाशी अंघोळ केली असं नाही, जरा स्वच्छ झालं नाही. साबण लावून स्वच्छ करतो." आणि हात सारखं धुवायचे. मग सगळे लोक ओरडायला लागले. हिला कळेना आपण असं का वाटतं. तिला माहीत होतं, की आता आपण अंघोळ केली, आता परत काय करायची जरुरी नाही. पण ती कृती केल्याशिवाय तिला बरंच वाटत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, मंत्रजळामध्ये 2 प्रकार असतात. पहिल्या प्रकारात आपल्या मनाच्या विरुद्ध विचार येतात. हे विचार येऊ नये असं वाटते, तर येतातच. निगेटिव्ह विचार विशेषतः सारखे येतात. हाकलून दिलं तर परत येतात. हा एक प्रकार. आणि एखादी कृती करावी वाटते. कळत असते आपणाला, की हे एकदा केलेलं तर काही परत कृती करायची काही जरूर नाही. ती कृती वारंवार आपण करतो. आपल्या मनाच्या विरुद्ध आणि हिचं प्रमाण वाढलं, की त्याला मंत्रचूळ असं म्हणतात. आता ही महिला ज्यावेळी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आली, त्यावेळेला मी कोणती ट्रीटमेंट दिली? एक ठराविक मी प्रोसिजर तयार केली आहे. आल्यानंतर चर्चा केली. काय होते, काय नेमकं होते, काय घरच्या अडचणी वगैरे काय. मग त्याला एक मानसिक चाचणी दिली. त्या मानसिक चाचणीमध्ये तिची मनोवृत्ती कशी आहे? ॲग्रेसिव्ह आहे का? चंचल आहे का? शांत आहे? काय रिग्रेशन त्याच्यामध्ये आहे? काय रिसिग्नेशन आहे? हे त्याच्यामध्ये टेस्ट होते. त्याच्यावरून मला कळालं, की त्याला काहीतरी आपलं चुकल्यासारखं आपण काहीतरी चूक मोठी केली असं वाटते. कुठलं ते पूर्व अ, अ, फार पूर्वी कुठली तरी चूक वगैरे तिच्या हातून झाली असेल. त्यामुळे तिला आपण गिल्टी आहे असं वाटत होतं आणि ती हात धुत होती. ठीक आहे म्हणलं आपण संवादाद्वारे नाहीसं करू शकतोय. मग ती तासनंतर तिला सगळं समजावून सांगितलं आणि 4-5 सेटिंग त्याच्या घेतल्या संवादाच्या आणि फक्त पॉझिटिव्ह सूचना दिल्या. क्युअर झाली. म्हणजे क्युअर करता येते आपल्याला. दुसरी एक केस माझी फार मनोरंजक आली. एक तसा तो मुलगा तरुणच होता. कॉलेजला जाणार होता मुलगा आणि कॉलेजला जाणारा असून इतर कॉलेजच्या मुलाप्रमाणे नव्हता तो. तर त्याला देवध्यानी आपण म्हणतो असा होता. तो देवाची पूजा चांगले 1.5 तास करत असे. मग ते मंत्र म्हणत असे, ते पठण त्याचं असायचं, वाचन असायचं, गुरुचरित्राचं काय 52 श्लोकी गुरुचरित्र वगैरे काय, 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 काय तिथे एक अध्याय वाचणे वगैरे असं बरंच असं सांगायचं आणि खूप
खूप म्हणजे खूपच देवध्यानी होता. सारखं देवाला जायचं, सारखं देवाला जात असायचं. सकाळी, संध्याकाळी, दुपारी, संध्याकाळी ते ऑफिस सुटल्यावर, कॉलेज सुटल्यावर इकडं-तिकडं. त्याला देवधानीच म्हणत होते. इथपर्यंत ठीक होतं. बाकी सगळं नॉर्मल होतं. आता काय व्हायला लागलं, तो पूजा करताना त्याच्या मनात देवाविषयी भलतेसलतेच विचार यायला लागले. वाईट विचार यायला लागले. काहीतरी लैंगिकच विचार यायला लागले. आणि अशा तऱ्हेनं तो डिस्टर्ब झाला. बरं ते विचार थांबवता येईनात त्याला. पण त्याला गिल्टी वाटायला लागलं. मला वाटलं, "अरे, मी एवढं देवाचं ध्यान करून देवाविषयी माझ्या मनात वाईट विचार येतात. असं कसं झालं? मी एवढं पूजा करतोय आणि माझे देवाविषयी वाईट विचार येतात." मग तो अस्वस्थ झाला. त्याला काही कळेना. काही देवाचा कोप झाला का काय झाला का काय? आणि हे विचार थांबवता येईनात. मग खूप अस्वस्थ झाला आणि मग कुणीतरी सांगितल्यामुळं माझ्याकडे तो आला. मग पूर्वीप्रमाणे स्टेटमेंट मी त्याला दिली. त्याला पहिल्यांदा चर्चा केली तिच्याशी. चर्चा केल्यानंतर तो असं असं होतं. ठीक आहे म्हटलं, होऊ दे. अहो ते विचार थांबतच नाहीत माझ्या मनातले. काहीतरी करा मला. काय काय झाले कळेना. देवाचा कोप झाला काय? हे अरे तू म्हटलं गप बस जरा शांत. आणि मेंटल टेस्ट दिल्यानंतर त्याला सांगितलं तुझा स्वभाव असा असा आहे. काय तू काय काळजी करू नकोस, मी सांगतो ते करायचं. आणि मी त्याला समोन अवस्थेत नेलं. समोन अवस्थेत नेल्यानंतर पॉझिटिव्ह सूचना दिल्या. 3 सेटिंगमध्ये हे करण्यात आलं. मग त्याचं कमी झालं. म्हणलं हो सर, आता कमी झालं, कमी झालं. 4थ्या सेटिंगनंतर तो क्युअर झाला. आता याच्यामध्ये असं का होतं? तर याचं कारण आहे, आपला जो मेंदू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी केंद्र आहेत. ते मेंदूत एक केंद्र आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे एक केंद्र आहे, यंत्रणा आहे ती मेंदूची. तर ती मेंदूची यंत्रणा जी आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे, विचार कुठला आहे ते असं त्याच्यावर कंट्रोल असतं. तिचं विचारावर ते कंट्रोल असतं. आणि ह्या यंत्रणेमध्ये थोडासा बिघाड होतो आणि मग ते वारंवार 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 ते विचार किंवा त्या कृती कराव्या असं वाटलं. म्हणजे त्या थोडासा बिघाड झालेला असतो. कशामुळे तो बिघाड हा काय सांगता येणार नाही. तर तो हा बिघाड झाल्यामुळं हे होत असतं. मग नॉर्मल वेळात सुद्धा आपण बघतो, कुलूप लावलं की नाही असं हलवून बघतो, एखादी वारंवार करतो गोष्ट, तो सवयीचा भाग म्हणून करतो. आणि आता आपण विचार केला, वाटतं सावित्रीची पौर्णिमा आली की सगळ्या बायका ते जातात, झाडाची पूजा करतात, दोरा बांधतात. आणि जर ते केलं नाही तर त्यांना वाटतं काहीतरी वाईट होणार म्हणून ते करतात. म्हणजे असं काय करतात, नाही सगळं घरचं चांगलं व्हावं म्हणून करतो. हा सुद्धा मंत्रतळाचाच प्रकार आहे. कारण ते जर केलं नाही तर काहीतरी वाईट होईल. मी जर देवाला रोज पाया पडलो नाही तर देवाचा कोप होणार. किंवा आपल्या कुळदैवताला जर मी गेलो नाही तर मग त्याचा कोप होणार. हे एक मनाला कोणीतरी बसवलेली सवय आहे. जोपर्यंत हे नॉर्मल आहे तोपर्यंत हा मंत्रस्थळ नॉर्मल असल्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही. आणि दैनंदिन जीवनात त्यामध्ये काही फरक पडत नाही. फक्त अंधश्रद्धा ही वाढते की देवाचं कोप होईल, देवाला नमस्कार केला पाहिजे वगैरे सारखे असं विचारत एवढंच. पण मी सांगितलेल्या 2 केसेसमध्ये जर अतिच व्हायला लागलं, एखादी कृती करावी वाटायला लागली आणि तुम्हाला माहीत आहे कृती 2दा 3दा करण्याचं काही कारण नाही तरीसुद्धा करावं लागतं. एक तर अतिशय विद्वान मनुष्य होता, प्राध्यापक होता तो. आणि रस्त्याने जाताना काय करायचा तो, इलेक्ट्रिकच्या खांबाला हात लावत हात लावत हात लावत जायचा. तर तिचं नाव मी सांगत नाही कारण ती फार प्रसिद्ध व्यक्ती आहे. आणि आश्चर्य म्हणजे अगदी सायंटिस्टसुद्धा त्यांनासुद्धा हे मंत्रस्थळ असू शकतो ह्याच्यावरून माझ्या लक्षात आलं. तर हा एक अगदी काय धोकादायक प्रकार आहे असं नाही. परंतु प्रमाण वाढल्यानंतर मात्र लोक
चमत्कारिक नजरेने पाहता, चेष्टा करतात आणि तुम्ही स्वतः अस्वस्थ होता. तुमच्या मनात सारखं शंका कुशंका, हे होईल का नाही, ते होईल का नाही, असं आहे का, तसं आहे का, असं चिडचिड वृत्ती तयार होते. आत्मविश्वास आपला कमी होतो. वेळ आपला त्याच्यामध्ये फुकट जातो आणि हे सगळे दुष्परिणाम होतात. म्हणून मंत्रचढ हा जो प्रकार आहे तो सर्वांनी विचारात घ्यायला पाहिजे. आणि जर त्याचं प्रमाण वाढलं तर मग ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. अर्थात असं आहे, याच्यावर काही गोळ्या आहेत. तर या ॲनेफ्रेनिल नावाची गोळी आहे, क्लोमिप्रेनिन नावाची गोळी आहे. पण ह्या गोळ्या तुम्ही घेऊ नका, कारण ह्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखालीच घेतल्या पाहिजेत, कारण ते साईड इफेक्ट असतात. ती गोळ्या घेऊ नका. मग त्याला 2 मार्ग आहेत यातून सुटायचे. म्हणजे पहिला म्हणजे मेडिटेशन, ध्यान करायचं जे असतं ते ध्यान मार्गामध्ये त्याच्या सहाय्याने हे कमी होतं. आणि ध्यान त्याच्याविषयी माझे व्याख्यान याच्यामध्ये आहेत. तर ह्या योग निद्रा नावाचा आहे, त्याने कमी करता येतं. किंवा मी जो आता उपाय सांगितला तो हिप्नॉटिझम करून स्वसंमोहनानं हे कमी करता येतं. कारण यामध्ये मानसिकच असल्यामुळं मानसिक सूचना घेऊन ते क्युअर करतात. त्यामध्ये घाबरण्याचं काय कारण नाही. कुणाला असं जर मानसिक विकार असेल आणि तो कमी करायचा असेल तर मी स्वतः या प्रकारचे अनेक केसेस कमी केलेले आहेत, बऱ्या केलेल्या आहेत, बऱ्याचशा. कारण मी समूह तज्ज्ञ आहे आणि हे माझं कामही आहे. हे कुठला मेंटल डिसीज असला तर कमी करणे. माझं नाव डॉक्टर अजित यादव. पत्ता असा आहे 65/5 पर्णकुटी, जवाहरनगर कॉलनी, कोल्हापूर. फोन नंबर 9881031939 असा आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आज मी तुम्हाला मंत्रचढ म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर हे व्याख्यान आवडलं असेल तर मी सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमचे कॉमेंट्स असल्या कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब जरूर करा. पुढची माझी व्याख्यानसुद्धा या पद्धती असेल. तुम्हाला जर इतर व्याख्यानं माझी पाहिजे असतील तर यूट्यूबमध्ये जाऊन सर्च करायचं, काय माइंड ट्रेनर डॉक्टर अजित यादव मनशक्ती असं टाकलं की माझा चॅनल तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यामध्ये 13-14 लेक्चर मी मनावर दिलेले आहेत, ती तुम्हाला दिसतील. आपण व्याख्यान ऐकून घेतल्याबद्दल आभारी आहे.